महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यानं देशाचे पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहिलं तर त्यात काहीही गैर नाही। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर महाराष्ट्राचा माणूस म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, पण गद्दारांसोबत जाणार नाही अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। मात्र फडणवीसांनी तशी इच्छा व्यक्त केली तर ते पक्षात तरी राहतील का, असा अत्यंत खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये। मागे मी आपल्याला उदाहरण दिलं होतं की नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं। आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय। नितीन गडकरींना संघाचाही पाठिंबा होता, मात्र त्यावेळेला त्यांना कारण नसताना सगळं बदनाम करण्यात आलं। पण महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान पदी जर बसणार असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला? पण महाराष्ट्राचं म्हणून म्हटलं की गद्दार नाही। ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो। माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं। एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो। त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो। त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली? दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे काही काळजी करू नका। उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो। अटल सेतू प्रकल्पावरनं श्रेयवादाची लढाई आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रकल्प कुणी तयार केला यावर विधान परिषदेमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं। आमदार प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यामध्ये हा वाद रंगला होता। अटल सेतू हा आता आपल्या समोर दिसतोय म्हणून अशा अनेक घटना कुठल्या तरी बिल्डिंगवरना वगैरे वगैरे घडत असतात, परंतु इथे जास्तीत जास्त आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, कारण तिथला टाइम हा मोठा असतो। त्याचा तो जो जवळजवळ 16.5 ते 17 किलोमीटरचा जो या आहे समुद्राचा भाग तो जास्त धोकादायक आहे। म्हणून त्याच्यासाठी आपण कराल का? त्यामुळे त्याचं डायव्हर्जन होऊ नये म्हणून गस्ती ह्या वाढवल्या पाहिजेत। कोस्ट गार्डशी आपलं संगनमत असलं पाहिजे, जसं पोलिसांचं वरती आहे, आणि तशा पद्धतीची व्यवस्था आपण तयार करणार का? तर अटल सेतू हा विषय हा महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आणि देशासाठी हा ऐतिहासिक निर्णय माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला। 1974 साली त्याचा DPR तयार झाला, प्लॅनिंग तयार झाला, आणि त्याच्यानंतर तो पूल 2014 नंतर सुरू झाला आणि 2018-19 मध्ये तो पूर्णत्वाला आला। खरं तर मला वाटतं की हा पूल बनत असताना दूरदृष्टीने तो पूल बनलाय। मग त्याच्यामध्ये कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी अटल सेतूला कशी करता येईल, अटल सेतूवरनं अलिबाग ते विरार कॉरिडॉर कसा करता येईल, आणि कोस्टल हा नरिमन पॉईंटपासून विरारपर्यंत कसा नेता येईल। मला वाटतं की हा संपूर्ण सेतू बनत असताना मला याच्यामध्ये प्रश्न नाही विचारत, परंतु जी उपलब्धी माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिली आणि देशाला जे घडवून दाखवलं, 22 किलोमीटरचा एक सेतू मुंबईमध्ये उभा राहू शकतो, जे ह्या कोणी पण फक्त स्वप्नात पाहिलं, पूर्ण करू शकले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।